आपण जर बघितलं सुप्रीम कोर्टात गेले अनेक महिने वर्ष खरं तर सुनावणी पुढे पुढे जात होती आणि अचानक सुनावणी आता दररोज व्हायला सुरुवात झाली आणि जी काही त्यामधनं आपण बघूया स्टेटमेंट्स किंवा ओरल जी चर्चा होते त्यातनं कुठेतरी एकनाथ शिंदे अडचणीत आले असं चित्र निर्माण झालंय. सुनावणीवर माझा एवढा हे नाहीये खरं सांगायचं तर, अगदी थोडक्यात सांगायचं तर, की काय असतं सुनावणीच्या दरम्यान न्यायाधीश बऱ्याच गोष्टी बोलतात. तुला जर आठवत असेल तर चंद्रचूडांनी सुनावणीच्या काळामध्ये अनेक वक्तव्य केलेली होती. त्यामुळे असं वाटलं की कदाचित ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल देतील, म्हणजे हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने जाईल. प्रत्यक्षात तसं झालं नाही. प्रत्यक्षात कोश्यारींनी बेकायदेशीर गोष्ट केली असं मान्य केलं आणि तरी सुद्धा तो निर्णय मात्र फिरवला नाही, कारण सरकार पडलं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे हे आहे सगळं त्याला कितपत द्यावं, पण त्यांची बाजू खूप वीक आहे, म्हणजे दे आर ऑन अ वीक विकेट इंग्लिशमध्ये म्हणतात तसं. कारण विधिमंडळ पक्ष हा काही हे असू शकत नाही, हे त्यांना मान्य करावं लागेल अशा याच्यामध्ये. पण ते आता कुठल्या म्हणजे असं नाही तर तसं काही त्याच्यात, कारण आता हे घडून गेलेलं आहे, मग आता हे परत फिरवता येणार नाही अशी भूमिका घेता येऊ शकते. पण न्यायालयाच्या याच्याविषयी आपण आणखी काय बोलणार आहोत? सर, त्याच वेळेला हा पण प्रश्न आला की जेव्हा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले आणि चर्चा सुरू आहे. आज पृथ्वीराज चव्हाण यांनी पण ट्विट केलंय की कदाचित देवेंद्र फडणवीस हे शिक्षण मंत्री होऊ शकतात, पण त्यांच्यावर पण आरोप आहेत, तर कदाचित नंदन निलकणी होईल. तर ही एक चर्चा पण सुरू झाली आहे की महाराष्ट्रात पण कदाचित नेतृत्व बदल होऊ शकतो. हे पण माझं सर्वसाधारण भाजपच्या राजकारणाविषयीचं जे आकलन आहे ते असं आहे की भाजप एकाच वेळी अनेक गोष्टी, म्हणजे ते सिंगल ट्रॅक राजकारण कधी करत नाही. त्यांचं राजकारण एकाच वेळी अनेक पर्यायांचा विचार ते करत असतात. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये त्यांना घेऊन जायचं आहे, हे अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसलंय किंवा त्याची चर्चा झालेली आहे. आता ही आत्ताची वेळ आहे का नाहीये हे तेच, कारण भाजपच्या राजकारणातला एक काय म्हणतात तसं बाहेर काहीच येत नाही, हे फक्त चर्चा आहे. आता या चर्चा त्यांनीच फ्लोट केलेल्या आहेत का खरोखरी कोणी माहितीगार लोक आहेत हे पण सांगणं आपल्याला खूप कठीण आहे. मला एक असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांचं एकूण जे आहे व्यक्तिमत्व आणि राजकारण ते अर्थातच भाजपच्या कार्यशैलीला अत्यंत उपयुक्त अशा पद्धतीचं आहे आणि दिल्लीमध्ये ते चांगली छाप पाडतील यात काही शंका नाही. भाषा त्यांची चांगली आहे, त्यांचा राज्यकारभाराचा अनुभव चांगला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते तिथे जाऊ शकतात, त्यांच्या त्या सगळ्या स्कीम ऑफ थिंग्स मध्ये ते फिट होऊ शकतात. आता ते आताच जातील का, कुठलं पद घेऊन जातील? आणि देवेंद्र फडणवीसांना इथली त्यांची ही सगळी सत्ता सोडून जायला नको हे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. काल परवा सुद्धा मला वाटतं अमृता फडणवीसनी पुन्हा एकदा सांगितलं की आम्ही राज्यातच यावं वगैरे. तर ते आता त्या अमृतांच्या मुखातून ते लोकांना सांगतायत किंवा दिल्लीश्वरांना सांगतायत. मला असं वाटतं की पण शेवटी जर निर्णय झाला, जसा की एकनाथ शिंदेच्या बरोबर तुम्ही उपमुख्यमंत्री व्हायचा हा शेवटच्या क्षणी झालेला निर्णय त्यांना मान्य करावा लागला, तसा होऊ शकतो, होऊ काही शकतं भाजपच्या ह्याच्यामध्ये. आणि मी म्हटलं तसंही पृथ्वीराज चव्हाणांनी खूप पूर्वी भाकीत केलेलं होतं अनेक, आणि ती दुर्दैवाने खोटी झाली. तर त्यामुळे मला असं वाटतं की वेट अँड वॉच बघायला पाहिजे या सगळ्या ह्याच्यात. एक लक्षात कायम ठेवायचं, जेव्हा केव्हा अशा पद्धतीचे प्रस्ताव समोर येतात तेव्हा त्याला समांतर अशा पद्धतीचे 3-4 वेगवेगळे प्रस्तावांचा भाजप विचार करत आहे. म्हणजे जी बातमी बाहेर आली आहे ते सोडून आणखी 3-4 प्रस्ताव पण ते विचार करतायत, त्यातला कुठला पुढे येईल आणि ते नेतील. दिस हॅज टू बी गेस्ड. सर, अजून एक प्रश्न की अचानक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी हा वाद कुठेतरी पुढे जाताना दिसतोय. म्हणजे पहिला सर्टिफिकेट्स मिळत होते, आता ते नगरसेवक पद जे आहे ते कॅन्सल झालंय. ह्याला कसं बघताय की कुठेतरी जेनझीचा धसका घेतलाय आणि त्यावरनं लक्ष हटवण्यासाठी आता ओबीसी वर्सेस मराठा हे नवीन सुरू केलंय का? हा, म्हणजे आता काय म्हणतात, जरांगेनेच तसा आरोप केलेला आहे की हे गेम खेळतायत वगैरे अशा पद्धतीने. तर इतके दिवस ते जरांगे बोलतच नव्हते काही, एकनाथ शिंदेच्या विरोधात आता बोलायला लागलेले आहे. तर गंमत त्याच्यातली एक लक्षात घेण्यासारखी जी फारशी लोकांनी मांडलेली नाही की नीटचे पेपर जे फुटले ते परभणीतनं आणि लातूरमधनंच फुटले, मराठवाड्यातनं. ते त्याच्या प्रकरणात अटक केलेले लोक कुलकर्णी आणि हे सगळे मराठवाड्यातलेच आहेत. त्या विरोधात जे आंदोलन उभं करणारा माणूस दीपके हा सुद्धा मराठवाड्यातलाच आहे, आणि याला एक पॅरलल समर्थन देणारा जरांगे हे सुद्धा मराठवाड्यात.
तर मराठवाड्यामधला जो एक असंतोष या पद्धतीचा वेगवेगळ्या तरुणांमध्ये आहे तो काही अमान्य करता येणार नाही. आणि तू म्हणालीस ते बरोबर आहे की जेनझीच्या आंदोलनामुळे आता एकदम सगळेजण, कारण जरांगे तिथे गेले होते, लक्षात घ्यायला पाहिजे, दिपकेंकडे. आणि कुठेही गर्दी काय असतं, म्हणजे मराठीत जे म्हणे ना, शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानी गावा, तसं गर्दीची भाषा ही गर्दीचे जे मातब्बर असतात, मुरब्बी लोक असतात त्यांना कळते. त्यामुळे शरद पवार जे गर्दीवाले लोक आहेत, जरांगे, उद्धव ठाकरे हे बरोबर तिथे गेले, किंवा राज ठाकरेंनी सुद्धा हे केलं. तर तसं जे आहे ना, तर मला असं वाटतं की जेनजीचा हा फटका बसलेला. आणि ही सगळी लोक आहेत ना, एमपीएससीचे ऍस्पिरंट्स आहेत, म्हणजे अर्जदार आहे, हा नीटवाले काही जे असतील ते असतील, पण एमपीएससीचे निकाल लागलेले नाहीत, किंवा हवं ते म्हणजे पद, म्हणजे निकाल लागलेत पण नेमणुका झालेल्या नाहीत, असे प्रकार महाराष्ट्रात चालू आहेत, किंवा बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की नक्कीच ते हे आहे. पण आता ही सुरुवात आहे, म्हणजे याचं पुढे काय होईल सांगता येत नाही. मराठा ओबीसी या सगळ्या त्यात, कारण जरांगेंनी आतापर्यंत अनेकदा आंदोलनं करतो असं सांगून नंतर माघार पण घेतलेली आहे, लक्षात घ्या. सर, एक शेवटचा प्रश्न. जेएनझीचं आंदोलन झालं, आपण बघितलं पोटनिवडणुकीमध्ये रिफ्लेक्शन आलं आणि सरकार म्हणजे महाराष्ट्रातलं पण वातावरण ढवळून निघालंय राजकीय. पुढे काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे 2029 ची निवडणूक खूप लांब आहे, पुढे ह्या टप्प्यावरून पुढे तुम्ही कुठे बघताय? नाही, मला असं वाटतं की दीपके आणि त्याची टीम काल जी भेटली, दे लुक टू बी अपियर टू बी व्हेरी सेन्सिबल. आतापर्यंत त्यांनी लॉजिकल हे घेतलेलं आहे. आतापर्यंत त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की आम्ही राजकीय दबाव गट म्हणून काम करू, राजकीय पक्ष काही स्थापन करणार नाही. ठीक आहे, आता हा त्यांचा निर्धार. कारण कसं आहे, शेवटी सत्ता मिळवल्याशिवाय या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडवता येता येत नाही. हे कुठल्या ना कुठल्या टप्प्यामध्ये कळतंच माणसांना. तर तो टप्पा अजून यायचा आहे दीपके आणि त्या तरुणांच्या बाबतीत. तर तोपर्यंत तरी ते दबावगट म्हणून काम करतील. तर मला असं वाटतं की तोपर्यंत त्यांनी जर का याच काय म्हणतात त्याला, तीव्रतेने, इंटेन्सिटीने काम केलं, याच काय म्हणतात त्याला, कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्याने एक भूमिका ठेवून जर का काम केलं, तर मला असं वाटतं की मी जे सुरुवातीपासून सांगतो की समाजामध्ये हा स्फोट झालेला आहे, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे या सगळ्या आघाडीचं. ते भाजपच्या विरोधात जाईल अमुक तमुक, किंवा भाजपचा निवडणुकीत पराभव होईल की नाही, ही सगळ्यात माझ्या दृष्टीने आत्ताच चर्चा न करण्याची गोष्ट आहे. माझ्या दृष्टीने भाजपची जी पकड या समाजावर निर्माण झालेली होती 2014 नंतर क्रमाक्रमाने, ती मोडण्यामध्ये जेनझीने प्रचंड पराक्रम केलेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे ते अत्यंत काय न टाळता येण्यासारखं वास्तव आहे. आणि त्याचं पुढे काय होईल ती अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. मी मगाशी म्हटलं तसं दीपकेंची क्षमता, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची क्षमता, जेनझी किती ताणून धरू शकतात या सगळ्या याच्यामध्ये, त्याचीही इश्यूज काय पुढे येतात, कुठल्या पद्धतीने येतात ते, आणि सरकार या सगळ्या याच्यामध्ये काय करतं, आणि अर्थातच विरोधक काय पद्धतीने या सगळ्या जेनझीनं पाठिंबा देतात. या सगळ्या अनेक व्हेरिएबल्सवर, म्हणजे अनेक गोष्टींवर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. सर, एक उपप्रश्न असं आहे का की अधिवेशन सुरू आहे म्हणून अजूनही कारवाई होत नाही, आणि अधिवेशन संपलं की चोर मार्गाने ह्या मुलांवर फेसबुक किंवा इंस्टाग्राम ह्यावर हळूहळू परत भाजप आपली पकड बसवेल? काय माहितीये का की आता ते तशा पद्धतीने जाहीरपणे करू शकत नाहीत. त्यांच्यावर कारवाई म्हणजे दीपकेचा अकाउंटच बंद केला असं ते करू शकणार नाही. आता काय आहे, भाजपची स्ट्रॅटेजी काय आहे, खाली जी मुलं यांना सपोर्ट द्यायला उतरले, दीपकेला ते हात लावत नाहीत. आता लक्षात घ्या, खाली जी मुलं उतरली ना आंदोलनामध्ये, ती आंदोलनाची स्ट्रेंथ आहे. तू असं लक्षात घे, तू समजा या आंदोलनामध्ये गेलेली आहेस आणि तुला 5 वेळा जर व्हॉट्सअपवर पोलिसांचे मेसेजेस आले 2 दिवसामध्ये, किंवा तुझ्या आईवडिलांना पोलीस स्टेशनला येऊन जा असं सारखं सांगितलं, तर अर्थातच त्या घरामध्ये एक तणाव निर्माण होतो, चिंता निर्माण होते. आणि ती जी स्ट्रेंथ आहे, ती जी शक्ती आहे, त्याच्यावर जर अशा पद्धतीचे हल्ले होत राहिले, आणि हे दिसत नाही, लक्षात घे, कारण ती आता मुलं विखुरलेली आहेत. म्हणजे कुठल्या तरी भंडाऱ्यातल्या मुलाला हे केलं, गडचिरोलीच्या मुलाला केलं, आणखीन इकडे 5-10 केलं, तर त्याच्या त्या अर्थाने बातम्या होत नाहीत, किंवा झाल्या तरी त्यांचा परिणाम होत नाही. पण त्यांचं मनोभंग करणं किंवा मनोबल खच्ची करणं हे होऊ शकतं. त्याच्यामुळे तू म्हणतेस तशा प्रकारची अत्यंत दृश्य स्वरूपाची कारवाई होईल असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. हे सरकार जर का शहाणं असेल तर. पण या सरकारने सगळ्यात जर का शहाणपणा गुंडाळून ठेवलेला असेल आणि ते विनाशाच्या दिशेने जायचं असं ठरवलेलं असेल, तर ते करतील कारवाई.
ते होते ज्येष्ठ संपादक साठे सर, ज्यांनी अतिशय समर्पक विश्लेषण केले की स्फोट झाला आहे गेल्या 12 वर्षात भारताच्या एका मनावर. भाजपचं जसं गारुड होतं ते कुठेतरी ह्या जेनझीच्या आंदोलनामुळे संपलेलं आहे आणि हळूहळू जे महत्वाचे प्रश्न आहेत ते पुढे आले. आता ह्याचे परिणाम किंवा ह्याची कंपनं पुढच्या राजकारणात कसे होतील हे वेळच सांगणार आहे. या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.